महत्त्वाची बातमी, पहलगामवरून महाविकास आघाडीमध्ये सध्या मतभेद उघड झालेत। संजय राऊतांकडून शहांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे, तर पवारांनी मात्र शहांच्या राजीनाम्यावर वेगळं मत मांडलं। आता दहशतवादी शोधणं गरजेचं आहे, कुणाला काढायचं आणि कुणाला ठेवायचं हे बोलणार नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी केलंय। पहलगामवरून मवियामध्ये मतभेद, पवार सरकार बरोबर तर ठाकरेंच्या सेनेच्या निशाण्यावर सरकार। पहलगाम मुद्द्यावर शरद पवारांच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मतभेदाच्या चर्चा। आता दहशतवाद्यांना शोधणं महत्त्वाचं आहे, कुणाला काढा कुणाला ठेवा हे मी बोलणार नाही, असं पवार म्हणाले। गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या प्रश्नावर त्यांनी हे उत्तर दिलं। दुसरीकडे संजय राऊत रोज पहलगामवरून सरकारला घेरतायत। सर्वपक्ष बैठकीमध्ये सुप्रिया सुळे उपस्थित होत्या, ठाकरेंचे नेते वेळेचे कारण देत उपस्थित नव्हते। गृहमंत्र्यांनी या संदर्भात राजीनामा द्यावा अशा प्रकारची मागणी आपल्या सहकारी पक्षाच्या नेत्यांच्या मार्फत केली जाते, कारण ते फेल्युअर आहे आणि ते फेल्युअर लपवत आहेत। आणि आता त्यांनी मान्य पण केलेलं आहे, रिजॉल्यूने स्पष्ट सांगितले की एखादी चूक झाली असेल। त्यांनी सांगितलं एक आठवड्याची आज प्रश्न ज्यांनी हल्ले केले त्यांना शोधून त्याच्यावर सक्त कारवाई याची आवश्यकता आहे। त्यामुळे मी पुनर्करा पुनर्सेवा हे आज बोलणार। अमित शाह ये फेल गृह मंत्री है, बहुत ही अपशकुनी और अपयशी, हाँ फेल्यूर, फेल गृह मंत्री है। एक मिनट भी उनको रहने का अधिकार नहीं है। पूरा दिन ये आदमी राजनीति करते बैठता है, कट कारस्तान करते बैठा है। किसकी सरकार है, अच्छा शिवसेना तोड़ना है, एनसीपी तोड़नी है, तृणमूल कांग्रेस तोड़नी है, वहाँ देश टूट रहा है, वहाँ देश टूट रहा है, वहाँ हमारे लोग मारे जा रहे हैं। और ये लोग राजनीति में व्यस्त है, सरकारें गिराने में और सरकारें बनाने में।